अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या रामराजे निंबाळकरांचं अजूनही तळ्यात मळ्यात सुरू असलेलं दिसतंय। काल फलटणमध्ये मेळावा घेऊन रामराजेंनी आपल्याबद्दलचा संभ्रम आणखी वाढवलेला आहे। आपली तीच जुनी खतखत त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असे संकेतही दिले आहेत। याआधी फलटणमधून अजित पवारांनी रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाण यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलाय। तरी सुद्धा रामराजेंची भूमिका स्पष्ट झालेली नाहीये। रामराजेंच्या या भूमिकेवरती माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी टीका केली। रामराजे तुतारी वाजवणार असल्याचा दावा रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे। बघा, अजितदादांच्याकडे गेलो, पवार साहेबांना दुखवलं, वाईट वाटलं तरी गेलो। जे काही याच्या पुढे होईल तो निर्णय तुम्हाला केंद्रबिंदू धरून, जर माझा कार्यकर्ता सत्तेतनं जर असुरक्षित असेल तर आपल्याला वेगळा विचार करायला लागेल आणि त्या पद्धतीने याची पुढची पावले पडतील। एक 10-20 फोन प्रमुख चॅनलमधनं आले की तुम्ही काही अजितदादांना सोडून तिकडे चाललाय का? हो नाही काय बोलायचं हे मला काही सुचना, कारण ही चर्चाच कधी नव्हती। असं दिसायला लागलंय की आपले जे विरोधक आहेत त्यांनीच मुद्दाम ही बातमी दिली असेल की रामराजांची ब्यात जाते तिकडे तुतारीकडं, तर आपल्याला इथं कमळावर उभं राहता येईल। कारण या मंडळींना हे असं करायची हे अत्यंत घाणेरडी सवय। माझ्या माहितीनुसार ते परवा रात्री स्वतः पवार साहेबांना जाऊन भेटलेले आहेत। तर माहिती कदाचित खरी असू शकते, कदाचित अफवा असू शकते, पण लोकसभेपासून ते पवार साहेबांच्या संपर्कात आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे। पवार साहेबांशी चर्चा करूनच त्यांनी माझ्या विरोधात काम केलेलं आहे। फलटणची जागा भाजप लढणार, फलटणची जागा निश्चितपणे भाजपने लढावा अशी माझी इच्छा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।